बाहेर धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली की नाही, बऱ्याच जणांना वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा होते. पण मला मात्र आठवतो हा महाराष्ट्राचा अस्सल पारंपरिक पास्ता. करायचं काय तर एका बाजूला मस्त अशी डाळ शिजवून घ्यायची, कोणतीही घ्या, तुरीची, मुगाची. 1 वाटी डाळ शिजवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला घोटून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला कणिक मळून देखील घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून आपण कणिक मळून घेतलेली आहे. आता एका पातेल्यामध्ये फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी 2 चमचे तेलामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा. थोडंसं हिंग आणि हळद देखील टाकायची आणि त्यानंतर फोडणी झाली की यामध्ये टाकायचं 1.5 ग्लास पाणी. गॅस मोठा करायचा आणि दणकन याची उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत कणकेचा गोळा काढून घ्यायचा. मस्त याची चपाती पातळ अशी लाटून घ्यायची. हव्या त्या आकारामध्ये, मोठ्या किंवा छोट्या आकारामध्ये याचे असे काप करून घ्यायचे. मोकळे मोकळे करून घ्यायचे सगळे आणि पाणी उकळलं की एक-एक करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि मस्त याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं. 7 ते 8 मिनटामध्ये याला 1-2 वेळेस तुम्ही नक्की हलवून घ्या या पद्धतीने आणि त्यानंतर यामध्ये शिजवलेलं वरण टाकायचं आणि परत 5 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. तर बघा मस्त अशी 5 मिनटानंतर आपली वरणफळं तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, ढवळून घ्यायचं आणि मस्त ताटामध्ये घेऊन तूप आणि लोणच्यासोबत यावरती ताव मारायचा.